नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन शेळके सर द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण फिगर्स ऑफ स्पीच या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। फिगर्स ऑफ स्पीच म्हणजेच भाषेचे अलंकार। आपल्या सर्वांना माहिती आहे टीईटी पेपरला फिगर्स ऑफ स्पीचवर हमखास प्रश्न विचारला जातो। हा टॉपिक जनरली आपल्याकडून अभ्यासात मागे राहून जातो, दुर्लक्षित असतो, परंतु यावरती प्रश्न मात्र हमखास विचारला जातो। तर या व्हिडिओमधून आपण 2013 पासून 2021 पर्यंत टीईटी पेपर 1 व पेपर 2 याला विचारलेल्या सर्व प्रश्नांचा स्पष्टीकरणासहित अभ्यास करणार आहोत। चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन बॅचेस सुरू केलेले आहेत। वेळ 12 ते 3 आहे। ऑफलाईन बॅचची फी 5000 रुपये आहे आणि ऑनलाईन बॅचेसची फी फक्त 3000 रुपये आहे। यामध्ये आपण टीईटीचा पूर्ण सिलेबस त्याचप्रमाणे सीटीईटीचा अभ्यासक्रम देखील कव्हर करणार आहोत। लाईव्ह लेक्चर घेणार आहोत आणि सर्व क्वेश्चन पेपर सोडून देखील घेणार आहोत। ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी या नंबरवरती संपर्क करावा। चला आपण प्रश्नांना सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन्स। हा क्वेश्चन विचारला आहे आपल्याला टीईटी पेपर 2 2021 म्हणजे याच्या अगोदरच्या टीईटी पेपरला हा प्रश्न विचारलेला आहे। या लाइन मधील फिगर ऑफ स्पीच आयडेंटिफाय करा। ओ ग्रेव वेअर इज द विक्ट्री अशी लाइन आहे आणि ऑप्शन्स आहेत पर्सोनिफिकेशन, ॲपोस्ट्रोफी, युफेमिझम आणि इपिग्राम। तर आपल्याला फिगर ऑफ स्पीच जर आयडेंटिफाय करायचं असेल तर काय माहिती असणं गरजेचं आहे। तर या फिगर ऑफ स्पीच आहेत यांचं मीनिंग काय होतं किंवा या लाईनमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच यूज केलेला आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे। ठीक आहे ना। प्रत्येक नाव वाचलं की त्या फिगर ऑफ स्पीचचा अर्थ काय होतो, म्हणजे हा फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे। जसं पर्सोनिफिकेशन म्हणलं की आपल्या लक्षात आलं पाहिजे ह्यूमन क्वालिटी इज गिवन टू अनह्युमन थिंग्स। ॲपोस्ट्रोफी म्हणजे काय लक्षात आलं पाहिजे। ॲपोस्ट्रोफी हा पर्सोनिफिकेशनचा आपण पुढचा फिगर ऑफ स्पीच म्हणतो, म्हणजे आपण अनह्युमन थिंग्सला फक्त ह्युमन क्वालिटी देत नाही तर अनह्युमन थिंग्सशी आपण रिॲक्ट होतो, अनह्युमन थिंग्सशी आपण बोलतो, असं जेव्हा असतं तेव्हा ॲपोस्ट्रोफी होतो। आता या लाईनमध्ये तोच होतोय पहा। ओ ग्रेव, ग्रेव म्हणजे थडगे। थडगे म्हणजे काय आपण म्हणूया मेलेल्या माणसाचं जे थडगं बांधलं जातं ते, आणि त्याच्याशी एक माणूस बोलतोय ओ ग्रेव वेअर इज द विक्ट्री, विजय कुठे आहे। ओके, म्हणजे XYZ हा जो पर्सन आहे हा थडग्याशी बोलत आहे, म्हणजे अनह्युमन थिंग्सशी रिॲक्ट होत आहे। सो हिअर इज ॲपोस्ट्रोफी, म्हणून या ठिकाणी ॲपोस्ट्रोफी हा फिगर ऑफ स्पीच होईल। ठीक आहे। या पद्धतीने आपण सर्व फिगर ऑफ स्पीचची बेसिक माहिती अगोदर अभ्यासायची आणि मग आपल्याला फक्त आयडेंटिफाय करायचं असतं। परीक्षेमध्ये काही सोडवायचं काही नसतं, परंतु याची बेसिक सगळी माहिती आपल्याला अगोदरच अभ्यासावी लागते। जाऊया पुढील क्वेश्चनकडे। नेक्स्ट क्वेश्चन खूपच सोपा आहे बघा। आयडेंटिफाय द करेक्ट फिगर ऑफ स्पीच इन द गिवन लाइन। अलोन, अलोन, ऑल ऑल अलोन, अलोन ऑन द वाईड वाईड सी। पहा, आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, एका लाईनमध्ये एकापेक्षा जास्त 2-3 फिगर ऑफ स्पीच होऊ शकतात। जितके तुम्ही अभ्यास वाढवताल तुम्हाला त्यात जास्त फिगर ऑफ स्पीच दिसायला लागतील। अलोन, अलोन, ऑल ऑल अलोन यामध्ये एक तर फिगर ऑफ स्पीच आपल्याला पहिले लक्षात येतोय अलोन, अलोन, परत अलोन। इट इज हिअर इज अ रिपिटिशन, म्हणजे पुनरावृत्ती फिगर ऑफ स्पीच झालाय। पण ऑल ऑल 2 वेळा ऑल रिपीट झालेलं, परत वाईड रिपीट झालेलं आहे। रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच असायला पाहिजे होता, पण ऑप्शन्स पाहिले तर आपण पर्सोनिफिकेशन, अलिट्रेशन, ॲपोस्ट्रोफी आणि आयरनी, म्हणजे रिपिटेशन हे उत्तर पण आहे परंतु ऑप्शनमध्ये नाही। मग आता आपण पुढचं आणखी नॉलेज वापरूया, आणखी काय असू शकतो याच्यामध्ये। तर यामध्ये बघा आता या ऑप्शन मधल्यापासून जाऊया। पर्सोनिफिकेशन म्हणजे ह्युमन क्वालिटी दिलेली असते। अलिट्रेशनचा काय अर्थ होतो, इनिशियल लेटर इज रिपीटेड। इनिशियल लेटर म्हणजे आद्याक्षर रिपीट झालेलं असतं, म्हणजे हा इथं होऊ शकतो। अलोन इनिशियल लेटर इज ए,
ए ए ए ए परत एकदा ए, म्हणजे नियर अबाउट 6 words initial letter is same. If there is same initial letter in more than one words of the line, then it is alliteration. आणि इथं आपल्याला लक्षात येते की नियर अबाउट 6 words initial letter is same, so here is alliteration. आद्याक्षर सारखं असणे याला म्हणतो आपण alliteration. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं बा, चंदू की चाचे ने चंदू के चाचा को चांदनी रात में चांदी के चमचे से चटनी चटाई, या सगळ्या शब्दांचं स्टार्टिंग लेटर च आहे. त्याच प्रकारे एकापेक्षा जास्त शब्दांचं आद्याक्षर जर सारखं असेल तर त्या ठिकाणी होत असतो अलिटरेशन, म्हणून या लाईनमध्ये होतो अलिटरेशन. नेक्स्ट, फेल्युअर्स आर द पिलर्स ऑफ सक्सेस. हा TET 2014ला विचारलेला प्रश्न आहे. फेल्युअर्स आर द पिलर्स ऑफ सक्सेस. अपयश हे यशाचे आधारस्तंभ आहेत असं आपण म्हणलेलं आहे. फेल्युअर्स आर द पिलर्स ऑफ सक्सेस. आता याच्यामध्ये कुठला फिगर ऑफ स्पीच होतो पहा बरे, तर हायपरबोल हा सगळ्यांना माहिती, हा अतिशयोक्ती आहे, हा काय होत नाही या ठिकाणी, बरोबर. ऑक्झिमोरॉन म्हणजे काय होतं, एका गोष्टीचं वर्णन अपोजिट गोष्टींनी केलेलं असतं, अपोजिट शब्दांनी केलं असतं, तो पण होत नाही आहे. त्यानंतर इथं काय युफेमिझम, याचा अर्थ होतो डिस्क्रिप्शन ऑफ डिसॲग्रीएबल थिंग्स बाय अन ॲग्रीएबल नेम्स, म्हणजे अवघड गोष्ट आपण सिंपल करून सांगत असतो, सो इफेमिझम पण नाही. इथं पॅराडॉक्स हा कसा आहे की अपोजिट बट ट्रू आयडियाज आर यूज इन द सेम सेंटेन्स. फेल्युअर आर पिलर्स ऑफ सक्सेस. इन दिस सेंटेन्स देअर इज इट इज अ पॅराडॉक्स. या सेंटेन्समध्ये पॅराडॉक्स हा फिगर ऑफ स्पीच होतो, कारण फेल्युअर आणि पिलर ऑफ सक्सेस ह्या दोन गोष्टी अपोजिट आहेत परंतु सत्य आहेत. अपोजिट परंतु सत्य संकल्पना असं डिस्क्राईब असेल तर पॅराडॉक्स होतो. अपयश हे यशाचे आधारस्तंभ आहेत किंवा यशाची पायरी आहे असं आपण म्हणतो, आणि हे सत्य आहे, दिसायला विरुद्ध आहे परंतु सत्य आहे, अशा संकल्पना असतील तर त्याला आपण पॅराडॉक्स फिगर ऑफ स्पीच म्हणतो. तर याचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला पॅराडॉक्स. क्वेश्चन आहे, ही इज स्ट्रॉंगर दॅन अ लायन. पहा एकदम सिंपल आला. ही इज स्ट्रॉंगर दॅन अ लायन. तो कुणापेक्षा स्ट्रॉंग आहे? अ लायन. तर अर्थात हे काय कुठला फिगर ऑफ स्पीच झाला मराठीत, त्याचं नाव अतिशयोक्ती. तो लायनपेक्षा स्ट्रॉंग आहे, हे झालं अतिशयोक्ती. आता त्या गावात जर सिंह घुसला तर आपण घराच्या बाहेर निघत नाही, परंतु बोलताना आपण काय म्हणतो, ही इज स्ट्रॉंगर दॅन लायन. सो हिअर इज हायपरबोल. हायपरबोल म्हणजेच काय, अतिशयोक्ती. अतिशयोक्ती अलंकार आहे. ही इज स्ट्रॉंगर दॅन लायन. ऑप्शन 3 हायपरबोल. नेक्स्ट क्वेश्चन, द सोल वॉज लाईक अ स्टार अँड ड्वेल अपार्ट. हा कधी विचारलेला प्रश्न आहे, TET पेपर 2 2016चा प्रश्न आहे. आपला जो सोल आहे हा स्टार असतो आणि तो लांब अंतरावर चमकतो असं आपण म्हणतो. तर आता या ठिकाणी पहा, हा आपल्याला सर्वात महत्त्वाचा शब्द लक्षात आला पाहिजे, लाईक. मी तुम्हाला सांगितलं होतं देअर इज अ कंपॅरिझन बिटवीन 2 डिफरंट ऑब्जेक्ट. असं जेव्हा असेल देन देअर इज अ सिमिली. सिमिली म्हणजे तुलना, अशा प्रकारचा अलंकार राहतो, आणि त्यामध्ये ॲज किंवा ॲज लाईक यासारखे शब्द येतात. म्हणजे पहा, सोल इज लाईक अ स्टार. सोल कशासारखा आहे? लाईक अ स्टार. स्टार सारखा, च्या सारखा, असं जर डिस्क्रिप्शन असेल तर त्या ठिकाणी सिमिली फिगर ऑफ स्पीच होतो. या ठिकाणी सिमिली होईल पहा, दुसऱ्यासारखं, च्या सारखे असणे, लाईक असे शब्द यामध्ये 100% येतात. म्हणजे हा ओळखायला एकदम सोपा आहे. ॲज किंवा लाईक असे जर शब्द आले तर तिथं 2 गोष्टीमध्ये कंपॅरिझन असते आणि त्यामध्ये कंपॅरिझन सांगणारा फिगर ऑफ स्पीच आहे सिमिली. ठीक आहे, जाऊया पुढील एक्झाम्पल. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट फिगर ऑफ स्पीच इन द गिवन लाईन. 2013ला विचारलेला प्रश्न आहे, 2013ला. ओके, प्रश्न बघा. सिंपल, इरॅक्ट, सेवर, ॲस्ट्यूट, सबलाईन. एकदम सिंपल तुमच्या लक्षात आलं पाहिजे, आलं पण असेल. ठीक आहे ना. आपल्याला या पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी आपण काय केल्यात, अरेंजमेंट केलेली. अरेंजमेंट, मग अरेंजमेंट 2 टाईप्सची असते, मे बी असेंडिंग, मे बी डिसेंडिंग. चढता क्रम किंवा उतरता क्रम.
जर कुठल्याही आयडियाज, कुठल्याही संकल्पना जर चढत्या क्रमाने मांडल्या तर तिथं होतो क्लायमॅक्स, आणि त्या जर उतरत्या क्रमाने मांडलेल्या असतील तर त्या ठिकाणी होतो अँटी क्लायमॅक्स. आयडियाज आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर और इन्क्रीजिंग इम्पॉर्टन्स, दॅट इज क्लायमॅक्स. इथं कसं वर्णन केलं आहे? सिम्पल, साधा, इरॅक्ट, उभा, सेवर म्हणजे तीव्र किंवा आपण म्हणूया कडक नियम असलेला, ॲस्ट्यूट अँड सबलाईम. म्हणजे या पद्धतीने एका गोष्टीचं वर्णन कसं केलेलं आहे की चढत्या क्रमाने केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी चढता क्रम सांगणारा फिगर ऑफ स्पीच होईल क्लायमॅक्स. बाकी रिपिटेशन वगैरे हे काय होणार नाही. तर याचं उत्तर घेऊया आपण क्लायमॅक्स. हा जर उतरता क्रम असला तर अँटी क्लायमॅक्स. ओके, नेक्स्ट. आता पहा, आत्ताच्याच व्हिडिओमध्ये 2 मिनिटापूर्वी या प्रकारचं एक्झाम्पल झालं होतं. सेम एक्झाम्पल परत 2014ला विचारलेलं आहे. तर आत्ताच्या नॉलेजवरून तुम्ही यातला एक फिगर ऑफ स्पीच ओळखावा असं मला वाटतं. हे पहा, ओ माय लव्ह इज लाईक द मेलोडी. आता या ठिकाणी मी परत एकदा सर्कल पण केलेलं आहे. तुम्हाला लक्षात आलं याचा आन्सर काय आहे? हेअर इज अ कंपॅरिझन बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स. 2 गोष्टीमध्ये तुलना आहे. लाईक ॲज सारखे शब्द आलेले आहेत. सो हिअर इज अ सिमिली. ओके, सिमिली फिगर ऑफ स्पीच. ओ माय लव्ह लाईक अ मेलोडी. माझं प्रेम कशासारखं आहे? मेलोडीज म्हणजे सुंदर गाण्यासारखं आहे. नेक्स्ट हा विचारलेला प्रश्न TET 2020 पेपर 2ला विचारलेला प्रश्न आहे. 2020चा प्रश्न आहे. टू एअर इज ह्युमन, टू फॉरगिव्ह इज डिवाइन. चुकणे हा माणसाचा गुणधर्म आहे आणि माफ करणे हा दैवी गुणधर्म आहे. अशा प्रकारचं लाईन आहे. यामध्ये आपल्याला फिगर ऑफ स्पीच शोधायचा आहे. तर ठीक आहे, आपल्याला याचे अर्थ माहीत असले खूप सोपं जातं. बघा, अँटी क्लायमॅक्स आत्ताच सांगितलं होतं मी, डिसेंडिंग ऑर्डर, उतरता क्रम. अँटीथेसिस मीन्स 2 अपोजिट आयडियाज. ऑक्झिमोरॉन म्हणजे एका गोष्टीचं वर्णन 2 अपोजिट गोष्टींनी केलं जातं. मेटॅफर सिमिलीच्या पुढचा असतो, 2 गोष्टी एकच आहेत असं डिस्क्राईब झालेलं असतं. आता टू एअर इज ह्युमन. आता या ठिकाणी बघा, ह्युमन मानवी, डिवाइन दैवी, हे अपोजिट आयडिया आल्या. एअर चुकणे, फॉरगिव्ह माफ करणे, ह्या 2 अपोजिट आयडियात. म्हणून 2 विरोधी संकल्पना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. सो हिअर इज अ अँटीथेसिस. अँटी मीन्स अपोजिट, थेसिस म्हणजे संकल्पना. 2 अपोजिट संकल्पना जर एका वाक्यामध्ये मेन्शन होत असतील तर त्या ठिकाणी आपण म्हणतो अँटीथेसिस. तर याचा आन्सर आपण घेतला अँटीथेसिस. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, TET पेपर 2 2018. आयडेंटिफाय द करेक्ट फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. यातला आपल्याला करेक्ट फिगर ऑफ स्पीच आयडेंटिफाय करायचं आहे. अ सी ऑफ पीपल लिसन टू द लीडर. सी ऑफ पीपल माणसांचा समुद्र. ओके, लिसन टू अ लीडर म्हणजे लीडरचं ऐकत आहे, नेत्याचं ऐकत आहे. ठीक आहे ना. मग आता आपण पाहूया यामध्ये कुठला. आत्ताच आपल्याला सिमिलीची चर्चा झाली. सिमिली तर काय होणार नाही, कंपॅरिझन नाही, लाईक नाही, सिमिली या ठिकाणी होऊ शकत नाही. ठीक आहे ना. अँटीथेसिस इथं अपोजिट पण नाही, आत्ता जस्ट चर्चा केली जसं फॉरगिव्ह, ओके, एअर, ह्या दोन्ही आपल्या होत्या, माफ करणे, चुकणे, यासारखे अपोजिट काही कन्सेप्ट नाही आहेत. पर्सोनिफिकेशन आणि मेटॅफर. पर्सोनिफिकेशन म्हणजे ह्युमन क्वालिटी दिली जाते अनह्युमन थिंग्सला, हे पण होत नाही. तर मेटॅफर या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच होतो. आता मेटॅफर काय असतो बघा, सिमिलीच्या पुढचा असतो मेटॅफर. सिमिलीमध्ये काय केलं असतं, देअर इज अ कंपॅरिझन बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स. 2 गोष्टीमध्ये फक्त कंपॅरिझन असते. आणि मेटॅफरमध्ये 2 गोष्टी एकच आहेत, इतक्या सारख्या आहेत की एकच आहेत. सी ऑफ पीपल माणसांचा समुद्र, म्हणजे माणसं समुद्र हे वेगळा नाही तर माणसांचा समुद्र असं एकत्र बोललेलं आहे. म्हणून या ठिकाणी मेटॅफर हा फिगर ऑफ स्पीच होईल. ऑप्शन सी हे आपलं आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन. व्हरायटी इज द स्पाइस ऑफ लाईफ. व्हरायटी इज द स्पाइस ऑफ लाईफ हा विचारला आपल्याला 2017 TET पेपर 2. व्हरायटी इज द स्पाइस ऑफ लाईफ. व्हरायटी म्हणजे विविधता, स्पाइस म्हणजे मसाला, विविधता हा आयुष्याचा मसाला आहे. जर आपलं आयुष्य बोरिंग वाटत असेल तर काय कमी पडलेली आहे, व्हरायटी कमी पडलेली आहे. अभ्यासात जास्त वेळ इंटरेस्ट ठेवायचा असेल तर आपण अभ्यासात व्हरायटी ठेवली पाहिजे.
एकच विषय घेऊन जर बसलं तर आपल्याला बोर्डम येतं, आपण बोर होतो. त्याच्यापेक्षा जर काही वेळ हा, काही वेळ सोपा, काही वेळ अवघड असा विषय घेतला तर आपल्याला इंटरेस्ट टिकून ठेवता येतो. व्हरायटी इज द स्पाइस ऑफ लाईफ. तर कुठं म्हणूया, यातला मधला कुठला फिगर ऑफ स्पीच यामध्ये होऊ शकतो पाहूया. तर सिमिली, कंपॅरिझन नाही आहे, हा होऊ शकत नाही. पर्सोनिफिकेशन, एक गोष्टीची उपमा दिलेली नाही आहे, हा होऊ शकत नाही. सिनेक्डॉटचा काय अर्थ असतो, एका पार्टचं यूज पूर्ण होल आपण काय म्हणूया कन्सेप्ट सांगण्यासाठी होतो, किंवा मग पूर्ण कन्सेप्टचा यूज एक छोटा पार्ट सांगण्यासाठी असा केला जातो, तो पण होत नाही. इथं परत एकदा मेटॅफर होत आहे. आता आपण व्हरायटी इज द स्पाइस म्हणजे व्हरायटी हाच मसाला आहे असं डिस्क्रिप्शन केलेलं आहे. व्हरायटी मसाल्यासारखी असं डिस्क्रिप्शन केलेलं नाही, म्हणून या ठिकाणी मॅटॅफर होतो. जसं आपण बोलतो पहा, हेल्थ इज वेल्थ, हेल्थ हीच वेल्थ आहे असं डिस्क्रिप्शन झालेलं आहे, म्हणून या ठिकाणी मेटॅफर हा फिगर ऑफ स्पीच होतो. ओके, नेक्स्ट, एक्सल्ट ओ शोर अँड रिंग ओ बेल्स. आता हा परत एकदा विचारले 2013ला. सेम या फिगर ऑफ स्पीचवर आणखी एक प्रश्न आपण याच व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे, बघा बरे आठवून. तर या ठिकाणी हा जो व्यक्ती आहे, हा जो पर्सन आहे, हा तो कुणाशी बोलू राहिला आहे, शोअर्स म्हणजे किनाऱ्याशी बोलू राहिलेला आहे, बेल्स यांच्याशी बोलू राहिला. तर तो काय म्हणतो, किनाऱ्यांनो आनंद साजरा करा, किंवा बेल रिंग व्हा म्हणजे वाजा, अशा पद्धतीने विचारलेलं आहे. तर आपण काय म्हणलं आहे, आपण जर एखाद्या निर्जीव गोष्टीशी रिॲक्ट होत असेल, निर्जीव गोष्टीशी बोलत असेल, तर त्या ठिकाणी आपला फिगर ऑफ स्पीच होतो ॲपोस्ट्रॉफी. तर याचं उत्तर झालं ॲपोस्ट्रॉफी. ठीक आहे ना. नॉन लिव्हिंग थिंग्स लिव्हिंग थिंग्ससारख्या जर रिॲक्ट करत असतील तर तिथे ॲपोस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच होतो. हा 2013ला विचारलेला प्रश्न आहे, पेपर 1ला. तिने आपण 2013 पासून 2021 पर्यंत विचारलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरणासहित अभ्यास केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. थँक्यू.